राज्याच्या विद्यार्थ्यांना फक्त भोपळा दाखवण्याचं काम जरी राज्य सरकार करणार असेल किंवा आम्हा विद्यार्थ्यांना फक्त थापा देण्याचं काम हे राज्य सरकार करणार असेल तर आम्ही हा विद्यार्थी आणि हा युवक येणाऱ्या काळामध्ये या भाजप प्रणित सरकारला घरी बसवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। कारण आता मागे विद्यापीठामध्ये मोठं आंदोलन झालं, हे विद्यार्थीवर हल्ले झाले, गुन्हे दाखल झाले, काय सांगा? हे जे आपली बांबू युनिव्हर्सिटी आहे, या बांबू युनिव्हर्सिटीमध्ये जो व्हाईस चान्सलर इथं बसलेला आहे तो हा भाजप प्रणित बसलेला व्हाईस चान्सलर आहे। हा व्हाईस चान्सलर हा तिथलच्या जे आमचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचे जेवढे पण कार्यकर्ते विद्यार्थ्यांसाठी काम करतायत त्यांच्यावर दडपशाही करण्याचं काम हे भाजप प्रणित तिथलचा व्हाईस चान्सलर करतोय। आम्ही या व्हाईस चान्सलरवर गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणं कितपत योग्य आहे? हे बघा, हे जे आंदोलन आम्ही कोणी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आम्ही विद्यार्थिनी आहे, आम्ही आमच्या न्याय व हक्कासाठी जे लढणारी विद्यार्थी आहे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचे विषय मांडतायत तर त्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आमचे विद्यार्थी तिथं काम करतायत। परंतु तिथलचा व्हाईस चान्सलर तिथलच्या विद्यार्थ्यांना दडपशाही पद्धतीने तिथलच्या विरोधी पक्षाच्या लोकांच्या मनमानीनं तिथलच्या आमचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करताय। परंतु ही दडपशाही आमची जास्त दिवस चालणार नाही। आपण दुसऱ्या राज्यामधले जे रिझल्ट बघताय तर त्याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या 2 महिन्यानंतर याच राज्यामध्ये त्याच प्रकारचे आमचे रिझल्ट भेटेल यात किंवा मात्र शंका नाही। भूमिका काय असणार तुमच्या पक्षाची येणाऱ्या काळामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील दादा गव्हाणे, त्याचप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष भूषण भैया तांबे, शहराध्यक्ष सुशील भैया कोरडे, त्याचप्रमाणे किर्जत साहेब यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रकारचे आम्हाला काम करण्यासाठी जे निदर्शने ते आम्हाला देतील त्याच निदर्शनाच्या बेसिसवर आम्ही काम करू। आपलं नाव? डॉक्टर शोएब पटेल, मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचा जिल्हा संघटक तथा तालुका अध्यक्ष खुलताबाद तालुका। घंटा वाजून त्यांना त्यांची शिक्षण व्यवस्था केली आहे, या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कसा डाव हे सरकार आणते। त्यांना जागा करण्यासाठी विद्यार्थी आज त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार आज मैदानात उतरून घंटा वाजून या सरकारला जागा करते की आता तरी तुम्ही सुधरा आणि या शिक्षण व्यवस्थेचे जे हाल तुम्ही केले ती शिक्षण व्यवस्था तसं करू नका। कारण जर शिक्षण व्यवस्था जर बिघडली तर या देशाचं जे भविष्य विद्यार्थी आहेत, युवक आहेत, ते या देशाचा कुठेतरी ते भविष्य आहे। त्यामुळं त्यांना या शिक्षणापासून तुम्ही वंचित ठेवू नका आणि जे सरकारी शाळा तुम्ही बंद करण्याचं नाव ऐकलं आहे त्याबरोबर कंत्राटी कर्मचारी तुम्ही वेगवेगळ्या परिस्थितीवर नियुक्त करताय, हे सर्व काही तुम्ही आताच्या थांबवा आणि परमनंट कर्मचारी त्यांना द्या। प्रवेश प्रक्रिया जी उशिरा घेत आहे ती वेळेवर प्रवेश प्रक्रिया द्या, विद्यार्थ्यांचा निकाल वेळेवर लावा। या सगळ्या मागण्यांना घेऊन आज संपूर्ण महाराष्ट्रभर आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनात आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील दादा गव्हाणे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर घंटा वाजून या सरकारला जागा करतोय। आणि या सरकारनं आता लक्षात ठेवा, आम्ही आज तुम्हाला घंटा वाजून जागा करतोय, परंतु विद्यार्थी हे सरकार आता बदलणार आहे। या देशाचं, या महाराष्ट्राचं भविष्य विद्यार्थी आणि युवक येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या सरकारला घरचा रस्ता दाखवून त्यांना आता घंटा हातात घेण्याची वेळ हे विद्यार्थी त्यांना देणार आहे। माझं नाव सुनील अरविंद पवार, मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 25 विधानसभा शहराध्यक्ष। करण्यात आला राष्ट्रवादी विद्यार्थीतर्फे, तर काय प्रमुख मागण्या आहेत? आमच्या प्रमुख मागण्या गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस छत्रपती संभाजीनगरतर्फे बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल विद्यापीठाविरोधात आंदोलन केलं। शासनाच्या कंत्राटी भरतीविरोधात आम्ही आंदोलन करतोय, शासनाच्या खाजगीकरणाविरोधात आम्ही आंदोलन करतोय। विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत लावले जात नाहीत, त्यांची फोटोकॉपी वेळेत मिळत नाही। थोडक्यात ह्या सरकारने शिक्षणाचा बाजार मांडला आहे आणि या सरकारचा बाजार उठवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्र आलो। तरी शिक्षण विभागामध्ये मोठे राजकीय पुढारी असल्यामुळं हा उद्रेक उभा राहिलेला असं आम्ही चंद्रकांत पाटील साहेबांना विनंती करतो की आता तरी तुम्ही जागे व्हा। आमच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या या काय आहेत या तुम्ही ग्राउंडवर येऊन बघा, हीच आमची प्रमुख मागणी आहे। पुढची भूमिका काय असणार या आंदोलनाची? पुढची भूमिका काय असणार आंदोलनाच्या माध्यमातून? आमचं आंदोलन सतत विद्यार्थ्यांसाठी सुरूच आहे आणि सुरूच राहील यापुढे। आपलं नाव? भूषण तांबे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस। मागे घ्या ना थोडं सर। आता करा वर शिक्षण आमच्या हक्काचं,
अरे शिक्षण आमच्या हक्काचं, अरे खाजगीकरण करणाऱ्या सरकारचं करायचं काय? शिक्षण आमच्या हक्काचं, अरे शिक्षणाचं बाजारीकरण करणाऱ्या शिंदे शिक्षणाचं खाजगीकरण करणाऱ्या सरकारचं करायचं काय? शिक्षण आमच्या हक्काचं, शिक्षण आमच्या हक्काचं, अरे शिक्षणाचं खाजगीकरण करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाजगीकरण करणाऱ्या सरकारचं करायचं काय? अरे शिक्षण आमच्या हक्काचं, अरे शिक्षण आमच्या हक्काचं, हम अपना अधिकार मांगते, हम अपना अधिकार मांगते, हम अपना अधिकार मांगते। नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं। अरे शिक्षण आमच्या हक्काचं,